जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. नमस्कार. आज आपण श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्रीमणांचे श्लोक क्रमांक 41 ते 45 यांचा अर्थ समजून घेणार आहोत. बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिरावे परी ना तुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वास्तिकी जय. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, खूप ठिकाणी भटकूनही खरे समाधान मिळत नाही. शरीर थकते पण मनाची शांती मिळत नाही. म्हणूनच बाहेर न शोधता स्वतःच्या अंतःकरणात विचार कर. हे मन तू सज्जन बन आणि श्रीराम यांचे स्मरण हृदयात ठेव. बहुता परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे, दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वास्तिकी जय. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, खूप कष्ट आणि अनुभव घेतल्यानंतर आता हेच ठरवावे, श्रीरामांना आपले सर्वस्व मानावे. दिवस रात्र अहंकार, गर्व आणि वाईट सवयी तोडून टाकाव्यात. हे मन सज्जन बन आणि रामाला अंतःकरणात वास करून दे. मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे, रघुनायका बीण बोलो नको हो, सदा आनसी तो निज ध्यास राहो. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, हे मन संपूर्ण एकनिष्ठेने रामभक्ती धर. जगात वागताना जे हिताचे आहे तेच कर. रघुनायकांशी शब्दांनी बोलण्याची गरज नाही. त्यांचे स्मरण सदैव मनात ठेव. मनारे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे रामते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवित जावे. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मन शांत ठेवून मौन पाळावे, रामकथा आदराने ऐकावी व करावी. खोट्या सुखासाठी धावपळ करू नये. खरे सुख समाधान व भक्तीतच आहे. जयाचे निसंगे समाधान बंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे, तये संगतीची जनी गोण गोडी, जिये संगती ते मती राम सोडी. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ज्यांच्या संगतीने समाधान नष्ट होते आणि अहंकार वाटतो अशी संगत टाळावी. गोड बोलणारे पण चुकीच्या मार्गावर नेणारे लोक दूर ठेवावेत. सज्जन संगतीनेच मन रामभक्त बनते. असे हे श्रीमणांचे श्लोक आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारे आहेत. हा व्हिडिओ तुमच्या मनाला शांतता देणारा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.